आता बरेचशी लोक, बऱ्याचशा संस्था अशा दावा करतात की आतमध्ये जेली सोडून, आतमध्ये काही गोष्टी सोडून कार्टिलेज आम्ही पुन्हा रिजनरेट करतो. पण माझ्या मताप्रमाणे मला वाटत नाही की कार्टिलेज कधी रिजनरेट होतो, आणि हे सायंटिफिक दृष्ट्या एव्हिडन्स बेस्ड मेडिसिनने खूप वेळा प्रूव्ह केलेलं आहे. आतमध्ये जे जेलीचं आपण इंजेक्शन देतो त्याला आपण व्हिस्कस सप्लिमेंट म्हणतो, ज्यामुळे ग्रेड 1 ग्रेड 2 मध्ये रुग्णांना नक्की फायदा होतो, ज्याच्यामध्ये लुब्रिकेशन वाढतं, गुळगुळीतपणा वाढतो आणि सूज कमी होऊन पेन कमी होतो, चालण्यासाठी थोडासा रिलीफ मिळतो. परंतु कार्टिलेज जर रिबिल्ड होत असेल किंवा रिजनरेट होत असेल तर ते कधीही शक्य नाहीये, कारण जसं वय आपलं रिव्हर्स आपण करू शकत नाही, एजिंग आपण रिव्हर्स नाही करू शकत, तसं हे कार्टिलेजचे खड्डे पण आपण कधी भरू नाही शकत. ग्रेड 3 ग्रेड 4 मध्ये तर कार्टिलेज भरून येणं अशक्यच असतं. तेव्हा आपल्याला सांधेरोपण म्हणजेच नवीन लेअर आतमध्ये घालणं, नवीन गादी आतमध्ये घालणं, ज्याला आपण जॉईंट रिप्लेसमेंट म्हणतो किंवा आम्ही लोक रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट जे करतो, ती शस्त्रक्रिया आपल्याला करायला लागते. त्यामुळे कार्टिलेज रिजनरेशन हे ग्रेड 2 ग्रेड 3 नंतर अगदी अशक्यप्राय गोष्ट आहे. जेव्हा ग्रेड 2 झीज असते सांध्यामध्ये, ग्रेड 1 ग्रेड 2, त्याच्यामध्ये आपण व्हिस्कस सप्लिमेंट म्हणजे जेलीचं इंजेक्शन देतो, किंवा काही ठिकाणी स्टेरॉइड्सचं म्हणजे डिपोमेड्रॉलचं इंजेक्शन दिलं जातं सूज कमी करण्यासाठी. तर हे जेलीचं इंजेक्शन जे आहे त्याचा फरक साधारणतः 2 महिने ते 2 वर्षापर्यंत पडू शकतो. म्हणजे रुग्णांना साधारणतः 2 महिने टू 1.5 वर्ष 2 वर्षापर्यंत आराम हा नक्की मिळू शकतो ग्रेड 1 ग्रेड 2 मध्ये. परंतु ग्रेड 3 मध्ये जेलीचाही उपयोग हा लिमिटेडच होतो, 6 महिने वर्षभरापर्यंतच दुखणं जातं. त्यामुळे जेली टाकणं हा काही परमनंट उपाय नाहीये नी आर्थरायटिसचा. व्हिस्कस सप्लिमेंटमुळे किंवा जेलीच्या इंजेक्शनमुळे कार्टिलेज तयार होईल असंही नाही. ते फक्त आपल्याला लुब्रिकेशन प्रदान करतं आणि त्यामुळे थोडंसं पेन रिलीफ पेशंटला मिळतो. पण जेलीच्या इंजेक्शनमुळे कार्टिलेज कधीही तयार होऊ शकत नाही.